हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर एक 10 दिवसानंतर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मी आपल्याला पोस्टद्वारे कळवलं होतं की आमच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडलेली आहे. तर माझे मोठे चुलत दीर एक्सपायर झाले होते, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवले नाही. तर इथून पुढे आता रेग्युलर आपले व्हिडिओ येत जातील. तर आमच्या इथे कोणी एक्सपायर झाल्यानंतर एक 5व्या-6व्या दिवसानंतर हे करतात, आपलं सुतक काढणे वगैरे म्हणतात त्याला. तर मी आता आपलं ते सुतक काढणे म्हणजे किचन क्लीनिंग वगैरे करणार आहे. तर किचनपासून सुरुवात करणार आहे आणि मला किचन थोडंसं मेकओव्हर पण करायचं आहे. तर मी अगोदरच थोडंसं सामान घेऊन ठेवलं होतं, पण एक अशी घटना घडल्यामुळे मी काही ते ऑर्गनाईज केलं नाही ते सगळं सामान. तर आता म्हटलं दोन्ही कामं आपले एकत्र होऊन जातील. तर मी आज किचन क्लिनिंग पण करणार आहे. आणि काल मी गेले होते DMartमध्ये आणि DIYला पण गेले होते. आमच्या नगरमध्ये एक नवीन शॉप ओपन झालं आहे बरं का. तर मी तिथून पण काही वस्तू आणल्या आहेत. तर मी दाखवेल तुम्हाला, पुढे क्लिप ॲड करेल मी. तर चला, मी आज क्लिनिंग करते आणि तुम्हाला दाखवते मी कशी क्लिनिंग वगैरे करते. तर चला. तर मी आवरायचं म्हणून एवढा मोठा पसारा करून ठेवला आहे. तर बघा, आता हे सगळं क्लिनिंग वगैरे करायचं आहे आपल्याला, सगळं स्वच्छ. तर आज माझा पूर्ण दिवस जाणार आहे आणि त्यात आज मुलं पण घरी आहेत ना, त्याच्यामुळे तर खूपच पसारा होतोय. तर बघा, डबे वगैरे मी रिकामे करून घेतले आहेत सगळे. तर बघा किती पसारा करून ठेवलाय मी. फक्त डबे वगैरेच रिकामे केलेत. तर एवढा पसारा झालाय, बापरे. एवढा पसारा आवरून मला आज बाहेर पण जायचं आहे. तर चला, आपण पटपट आवरून घेऊया हे पसारा. तर खालचे डबे रिकामे केलेत, अजून वरचे करायचे आहेत. हे वरचे वगैरे नाही घासणार बरं का. काय हे खालचं सावळते, कारण एवढं वरचं काढायचं म्हटलं ना तर मला 2 दिवस लागतं तेवढं पूर्ण व्यवस्थित नीट ठेवायला. तर अगोदर मी स्वयंपाकाचे वगैरे भांडे घासते आणि मग डबे वगैरे काढते. डबे रिकामे करून ठेवले, त्याच्यामधलं सामान वगैरे काढून घेतलंय. आणि स्वयंपाकाचे भांडे झाले का ते घासून घेऊया, म्हणजे भरपूर राहणार नाही होत. तर चला. वगैरे क्लीन करून घेतलं तर एकदम ट्रान्सपरंटच दिसायला लागलं. एकदम असं आवरलं का एकदम फ्रेश वाटतं, एकदम क्लीन झालंय सगळं. ह्या बरण्या भरून ठेवल्यात आमच्या गौरीनी. ठीक आहे, तिची घाईत नवीन बरण्यांमध्ये सामान घेण्यासाठी. भांड्याच्या खाली टाकायला. तर वॉटरप्रूफ आहे हा आणि असा प्लास्टिक सारखा लोक पण नाही होणार. तर याची रिव्ह्यू वगैरे पण चांगली होते. तर त्याला टाकून तुम्हाला कसं दिसतोय.
करायला सोपं पडत आपल्याला एकदम, त्याच्यामुळे हे रोल लावणार आहे आणि अजून एका ठिकाणी लावणार आहे. तर लावून झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. तर सगळं आवडून झालं. मी तुम्हाला फायनल लुक दाखवते आता. तर हा पडदा पण मी ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि तो अगोदर चिमण्या आहे त्याच्यावर तो पडदा पण मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. आणि हा असा HD वॉलपेपरमध्ये आहे. खूप छान वाटतो तो. ह्या बाथरूमच्या दाराला पण मी आपलं वॉलपेपरने कवर केलं आहे आणि कोठीला पण मी वॉलपेपर लावला आहे. तर ती बऱ्याच दिवसांची म्हणजे थोडीशी खराब गंजायला लागली होती आणि खराब पण वाटत होती, त्याच्यामुळे ती वॉलपेपर मी कवर केला मी. आणि ह्या ज्या रॅकवर शीट टाकल्या ना खूप छान आहेत बरं का, जाड आहेत त्या आणि हालत पण नाही भांडे ठेवताना. फ्रीजवरचे मॅग्नेट, फ्रीजमधल्या शीट्स ते पण मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. तर आपल्या घराला एक वेगळाच लुक आलेला आहे. एकदम छान अशी पॉझिटिव्हिटी आपल्या किचनमध्ये तयार झाली आहे आता. तर खूप छान आणि प्रसन्न वाटतंय बरं का आवरल्यानंतर. आवरायला थोडा वेळ जातो पण खूप छान वाटतं. आणि ह्या वॉलला पण मी थोडंसं डेकोरेशन केलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल